तुम्ही कधी असा विचार केलाय का? खत दिलं, पाणी दिलं, सर्व व्यवस्थापन केलं, तरीही झाडात अपेक्षित ताकद का दिसत नाही? पाने फिकट, वाढ मंद, उत्पादन कमी, असं का होतं? याचं खरं उत्तर एका शब्दात आहे: प्रोटीन. झाडाची खरी ताकद ना फक्त खतामध्ये आहे, ना फक्त पाण्यात. ती आहे प्रोटीनमध्ये. जसं आपल्या शरीरात स्नायू, पेशी आणि ताकद प्रोटीनवर अवलंबून असते, तसंच झाडामध्ये प्रत्येक पेशीची वाढ, एन्झाईम्सची क्रिया, हार्मोन्सची निर्मिती आणि फुलफळ धारणा या सगळ्या प्रक्रिया प्रोटीनवर आधारित असतात. प्रोटीन म्हणजे झाडाचं बांधकाम साहित्य आहे. जर प्रोटीन योग्य प्रमाणात तयार होत नसेल, तर झाड बाहेरून हिरवं दिसेल, पण आतून कमकुवत राहील. अशा झाडात दाणे भरत नाहीत, फळांचा दर्जा कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्तीही घटते. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिकांमध्ये प्रोटीन कसे बनते व त्यांचे शेतीमध्ये महत्त्व काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फार्म सायन्सला नक्की सबस्क्राईब करा. आता प्रश्न असा आहे की हे प्रोटीन तयार कसं होतं. त्यासाठी 4 मूलभूत घटक अत्यंत आवश्यक असतात: नत्र, सल्फर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम. हे चारही घटक एकत्र काम करतात आणि एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. नत्र म्हणजे प्रत्येक प्रोटीनचा पाया. अॅमिनो ॲसिड्सचा तो मुख्य घटक आहे. नत्र योग्य प्रमाणात असेल तर पाने गडद हिरवी राहतात, वाढ चांगली होते आणि झाडात जोम दिसतो. पण नत्राची कमतरता झाली तर पाने पिवळी पडतात, वाढ खुंटते आणि उत्पादन कमी होते. मात्र लक्षात ठेवा, जास्त नत्र म्हणजे जास्त उत्पादन असं नाही. संतुलन फार महत्वाचं आहे. सल्फरला आपण प्रोटीनमधला लपलेला हिरो म्हणू शकतो. अनेक महत्वाच्या अॅमिनो ॲसिड्समध्ये सल्फर असतो. एन्झाईम्स आणि हार्मोन्सच्या निर्मितीत त्याची मोठी भूमिका असते. विशेषतः तेलबिया पिकांमध्ये सल्फरचं महत्त्व अधिक आहे. सल्फरची थोडीशी कमतरताही उत्पादनावर मोठा परिणाम करू शकते. नवीन पाने फिक्कट दिसणे आणि वाढ मंदावणे ही त्याची लक्षणं आहेत. मॅग्नेशियम थेट प्रोटीनचा भाग नसला तरी प्रोटीनची गुणवत्ता ठरवण्यात त्याची भूमिका महत्त्वाची आहे. तो प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे आणि पेशींमध्ये प्रोटीन तयार करणाऱ्या रायबोसोम्सना स्थिर ठेवतो. जर मॅग्नेशियम कमी असेल तर तयार होणारं प्रोटीन निकृष्ट दर्जाचं असतं आणि उत्पादन घटतं. पोटॅशियमला आपण एन्झाईम इंजिन म्हणू शकतो. तो प्रोटीन निर्मितीला गती देतो आणि पेशींमधील पाण्याचा समतोल राखतो. त्यामुळे झाड ताण सहन करू शकतं, मग तो उष्णतेचा असो किंवा पाण्याच्या कमतरतेचा. पोटॅशियम योग्य असेल तर दाणे भरगच्च येतात, फळांचा आकार आणि दर्जा सुधारतो. म्हणूनच संतुलित पोषण म्हणजे केवळ एनपीके देणे नाही. झाडात दर्जेदार प्रोटीन तयार होणं हीच खरी उत्पादनाची गुरुकिल्ली आहे. जर प्रोटीन योग्य प्रमाणात असेल तर पाने गडद हिरवी आणि चमकदार दिसतात, मुळे मजबूत असतात, फुलगळ कमी होते आणि उत्पादन वाढते. उलट प्रोटीन कमी असेल तर वाढ मंदावते, दाणे हलके राहतात आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. शेतकऱ्यांनी काय करायला हवं? सर्वप्रथम माती परीक्षण करावं, संतुलित खत व्यवस्थापन करावं, सल्फर आणि मॅग्नेशियमकडे दुर्लक्ष करू नये, पाण्याचं योग्य नियोजन करावं आणि शक्य असल्यास जैविक घटकांचा वापर करून मातीची सुपीकता वाढवावी. मित्रांनो, निरोगी झाडाची सुरुवात बाहेरून नाही, आतून होते आणि त्या आतल्या ताकदीचं नाव आहे प्रोटीन. जर तुम्हाला मजबूत पीक, चांगला दर्जा आणि जास्त उत्पादन हवं असेल तर या चारही घटकांची उपलब्धता झाडाला नक्की करून द्या. तसेच आपण पिकाला वरून देखील अॅमिनो ॲसिड टाटा बहार, इसाबियन असे प्रॉडक्ट वापरून देऊ शकतो. जर तुम्हाला अशीच वैज्ञानिक आणि आधुनिक शेतीविषयक माहिती हवी असेल तर फार्म सायन्सला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.